नांदेडच्या धर्माबादमध्ये शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे। पैशाचा आमिष दाखवून सकाळपासून त्यांना बोलवून घेतल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगल कार्यालयात बोलवून घेतल्याचा आरोप आहे या नागरिकांचा। भाजपचे आमदार राजेश पवार यांचा फोटो असलेल्या गाडीतनं पदाधिकारी पळून गेले आणि काही पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः भिंतीवरून उड्या मारल्यात। तर नांदेडमध्ये मंदिरात 100 महिलांना नजरकैदेत ठेवल्याचा देखील आरोप आहे। 4000 रुपये मिळणार म्हणून बोलावण्यात आलं अशी माहिती महिलांनी दिली। तर कब्बशी चिन्ह असलेल्या लोकांनी आम्हाला थांबवून ठेवलं असा आरोप या महिलांनी केलाय। नांदेडच्या धर्माबाद इथे गोरबा काका मंदिरामध्ये अनेक जणांना बोलावलं, मात्र तिथे कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला। सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही मंदिरामध्ये आहोत, 4000 रुपये मिळणार असं सांगून या महिलांना बोलावण्यात आलेलं होतं। ही दोन दृश्य आपण बघतोय। नांदेडच्या धर्माबादमध्ये काही जणांना कोंडून ठेवलं होतं मंगल कार्यालयात, तर नांदेडमध्येच एका मंदिरामध्ये 100 महिलांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं होतं। कब्बशी या चिन्ह असलेल्या लोकांनी आम्हाला बोलावलं, 4000 रुपये देतो असं सांगून पैशाचा आमिष दाखवून 2 ठिकाणी नागरिकांना डांबून ठेवल्याची तक्रार समोर आली आहे। काही जणांनी त्यांची सुटका केली, मात्र ज्यांनी इथे बोलावलं ते पळून गेले असाही आरोप या नागरिकांनी केलाय। नाही काहीच कार्यक्रम नाही, काय नाही, फक्त आम्ही कब्ब शिकून बसल्या। कब्बशीवाल्यानं म्हणलं की आम्हाला बाई तुम्ही इथं बसा, आम्ही तुमच्या पस्तर आम्ही पोहोचू शकता। कोण म्हणलं तुम्हाला तसं? कब्बशीवाले पण ओळखी असेल ना कोण? नाही सर, कोण की काय नाही, येऊलाच नाही सगळे येऊ लागलो तुम्हाला येता। कोण? किसन बेलूरकर। किती वाजल्यापासून बसले ताई? सकाळी 7 वाजल्यापासून. मग काय खाणं पिणं? काय नाही सर, काय नाही। बरं, काय म्हणजे नेमकं ते काय म्हणले होते? काय म्हणजे कशामुळे बसा म्हणले होते? ते येऊ लागले प्रसाद तुम्हाला देतो। प्रसाद? हा म्हणजे मंदिरात बसा तुम्हाला प्रसाद देतो? हा हा बरं, म्हणजे अजून प्रसाद आला नाही, 2 वाजले तरी आला नाही। तुम्हाला किती रुपये देतो म्हणले होते? आम्हाला 4000 म्हणजे एका जणाला? हो। बरं, कोण म्हणलं होतं? आम्हाला दायर पटाणाचे माणसं म्हणजे ता घरी आता वाटप करायला आणि तुम्ही किती दिले म्हणजे आमच्या समोर दिले 2 माणसाला 8000, तर आमचे पैसे आले नाहीत म्हणजे तर थांबा, तुमचे माणसं तुमचे पैसे घेऊन येऊ लागला। पैसे दिल्यावर कोणाला मतदान करायला सांगितलं होतं? आम्हाला कबशीला पैसा कब्बशीला? हो। आणखी एक मोठी बातमी, कुठे बोगस मतदार तर कुठे पैसे वाटपाचा आरोप करण्यात येतोय। अंबरनाथ मधली ही घटना। अंबरनाथ नगर परिषदेत 208 बोगस मतदार असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप आहे आणि ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप देखील शिंदेच्या शिवसेनेनं केलाय। हे 3 दृश्य आपण बघतोय। अंबरनाथ नगर परिषदेत 208 बोगस मतदार असल्याचा आरोप आहे। अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलाय, तर ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप देखील शिंदेच्या सेनेनं केलाय। तर अंबरनाथ नगर परिषदेत 208 बोगस मतदार असल्याचा आरोप आणि भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोगस मतदार असल्याचा आरोप केलाय। अंबरनाथ पोलिसांनी 208 मतदारांना ताब्यात घेतलंय। अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वोटर लिस्ट मध्ये घरी स्लिप देऊन गेले की तुमचा महात्मा गांधी शाळेत खोली नंबर 6 मध्ये आहे, पण इथे विचारलं तर ते म्हणते इथे फक्त 1 ते 5 खोल्या आहेत, 6 नंबर खोली इथे नाही आहे। मग बरेच लोकांना विचारलं, ते मतदान केंद्र हेल्प करतात, ते म्हणतात इथे 1 ते 5च आहे। मग म्हणलं मग 6 कुठे? बोलते आम्हाला माहित नाही, आम्ही नवीन आहे इथे। बघा आता तुम्ही कुठे विचारतात तुम्ही। आतापर्यंत 208 महिलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची पडताळणी चालू आहे। त्यांचे ऍड्रेसेस जे आहेत त्या ऍड्रेसेसचा सुद्धा पडताळणी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येणार आहे। या अनुषंगानं ते कुठून आलेले आहेत किंवा त्यांची ओळख काय आहे आणि त्यांचे जे कागदपत्र। अंबरनाथमध्ये मतदानाच्या 1 दिवस आधी तब्बल 200 बोगस मतदार पकडल्याचा आरोप करण्यात आलाय। इतकंच नव्हे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटप करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडल्याचा दावा केलाय। दुसरीकडे ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय। मतदानाच्या 1 दिवस आधीच अंबरनाथमधून या 3 घटना समोर आल्यानं खळबळ उडाली। अंबरनाथच्या कोहसगाव परिसरात रात्री 208 संशयित बोगस मतदारांना भरारी पथक आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं।
शिंदेंच्या सेनेनं हे बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. संशयित बोगस मतदारांमध्ये बुरखाधारी महिलांचा समावेश आहे. रात्रीच या ठिकाणी एका सभागृहामध्ये म्हणजे कोसगाव परिसरातील एका सभागृहात 200 मतदार जे आहेत ते या ठिकाणी बोगस मतदार आणल्याचा आरोप करत शिवसेना व काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. याच्यामध्ये आवश्यक गुन्हा दाखल होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि नाही झालं तर आम्हाला आमचं आंदोलन आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने शांततेत आंदोलन करू. मुस्लिम समाज जर समजा वोटिंगला आला असेल, त्याला जर पकडला गेला असेल तर त्याला ती कारवाई होणे जरुरी आहे. पण तसं काही करताना त्यांचं लग्न होता, त्यांचा ओलिमा होता आणि त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करून आणि त्यांना बलजबरी धमकावून त्यांना मारून त्याही जे अतिक्रय केलेलं आहे त्याला कायदेशीर मी नोटीस पाठवणार आहे. तक्रार नसल्यामुळे कुणावरच गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 208 महिलांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची पडताळणी चालू आहे. त्यांचे ॲड्रेसेस जे आहेत त्या ॲड्रेसेसचा सुद्धा पडताळणी करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील साऊथ इंडियन स्कूल या मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिंदे सेनेकडनं करण्यात आलाय. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे मतदान केंद्राला छावणीचं स्वरूप आलं होतं. प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. यावेळी 2 जणांना रंगेहात पकडल्याचा दावाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं पैसे वाटप होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. भाजप उमेदवाराच्या नावाची पावती पैसे वाटणाऱ्या दोघांकडे सापडली. पैसे वाटप प्रकरणामुळे मतदान केंद्रावरती मोठा तणाव निर्माण झाला. अंबरनाथ नगर परिषदेवरती कुणाचा झेंडा फडकणार हे उद्या स्पष्ट होईल. मात्र मतदानाच्या दिवशीही दोन्ही बाजूंकडनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यानंतर आणखी एक मोठी बातमी. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांकडनं सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. भाजपकडनं पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिंदेंच्या सेनेकडनं करण्यात आल्यानंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी हा लाठीचार्ज करावा लागलाय. अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान शिंदे सेनेकडनं पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर जो काही गोंधळ उडाला त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.